अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचा नवीन सुंदर संदेश आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे. हा संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मोठा चमत्कार घडवेल. हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडणार आहे त्या भक्तांच्या मनामध्ये सुरू असलेले वाईट विचार नष्ट होतील. सकारात्मक विचारांनी भक्तांचं मन फुलून जाईल आणि स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत याची जाणीव भक्तांना होईल. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि ज्या भक्तांनी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लगेचच आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज जोपर्यंत आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत कधीच आपलं काहीच वाईट होऊ शकत नाही. ही गोष्ट तुमच्या मनामध्ये कायम ठेवा. कारण जोपर्यंत स्वामी भक्तांचं रक्षण करतात ना तोपर्यंत स्वामी कधीच भक्ताचा केसही वाकडा होऊ देत नाहीत. स्वामी महाराजांची छत्रछाया ज्या भक्तांच्या माथ्यावर असते त्या भक्तांच्या जीवनामध्ये कधीच वाईट शक्ती किंवा नकारात्मकता टिकू शकत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा ही ज्या भक्तांवर असते त्या भक्तांच्या जीवनात संकट जरी आले तरी त्या संकटांना लढण्याचं बळ स्वामी महाराज भक्तांना देत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा, स्वामी महाराजांची छत्रछाया, स्वामी महाराजांची आपल्यावर असलेली कृपा ही जीवनामध्ये नक्कीच आपल्याला पुढे नेण्यास मदत करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे खरे आणि निस्सीम भक्त असाल तर हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तुम्हाला ऊर्जा देणार आहे. स्वामी भक्तांनो, म्हणूनच लगेच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमची कृपा सदैव माझ्यावर राहू द्या असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, जीवनाचा उद्देश हा आपला काय आहे हे अगोदर शोधणं गरजेचं आहे. जीवनाचा उद्देश जेव्हा आपल्याला सापडेल ना तेव्हा आपल्याला मार्ग शोधणं कठीण जाणार नाही. जेव्हा आपण आपला उद्देश साध्य करू तेव्हा आपला आनंद गगनात मावणार नाही. म्हणून जीवनामध्ये प्रयत्न करताना आपला उद्देश अगोदर निवडा, शोधा की आपल्याला जीवनामध्ये काय करायचंय, कशा मार्गाने जायचंय. जेव्हा उद्देश स्पष्ट असतो तेव्हा कर्मही त्या प्रकारे माणूस करत असतो. म्हणून जीवन फक्त जगायचं म्हणून जगू नका, तर जीवनामध्ये काय चांगलं करता येईल याचा विचार सुद्धा नक्की करा. स्वामी भक्तांनो, जो भक्त जीवनामध्ये नेहमी काही ना काही चांगलं करत असतो त्याच्यावर स्वामी समर्थ महाराज नेहमी प्रसन्न असतात. म्हणून जीवनामध्ये जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत राहा. स्वामी भक्तांनो, आपल्याला असं कधी कधी वाटतं की मी एवढं सर्व काही चांगलं करतो तरी माझ्याबद्दल लोक वाईट का बोलतात किंवा माझ्या जीवनामध्ये नेहमी काही ना काही वाईट गोष्टी का घडत असतात. परंतु लक्षात ठेवा, दुःख सुद्धा त्याच्याच वाट्याला येतं जो दुःख सहन करण्याची शक्ती ठेवतो. म्हणून स्वामी भक्तांनो, निराशा, दुःख ही तुमच्या वाट्याला जरी येत असेल तरी त्यावर मात करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि ती शक्ती स्वामींमुळे तुमच्यामध्ये आहे. म्हणून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक संकटाला, प्रत्येक दुःखाला सामोरं जाण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ती पार करणार आहात हे स्वामींना देखील ठाऊक आहे. स्वामी भक्तांनो, या जीवनाच्या चक्रामध्ये नेहमी चढ उतार येत असतात. कधी आनंद येतो, कधी दुःख येतं, कधी सकारात्मकता येते, कधी नकारात्मकता येते, कधी चांगले दिवस येतात, कधी काही वाईट कडू काळ सुद्धा येतात. परंतु लक्षात ठेवा, या सर्वांमध्ये जो समतोल राखतो, जो या सर्वांमध्ये खचून जात नाही, दुःख आलं तरी जीवनामध्ये हसून त्या दुःखाला सामोरं जातो आणि आनंदाचे दिवस जरी आले तरी क्षणाचाही जो गर्व करत नाही तो खरा स्वामींचा भक्त आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, सुख आलं म्हणून लगेच गर्व करू नका आणि दुःख आलं म्हणून लगेच खचून जाऊ नका. जीवनामध्ये माणसाने समान राहायला हवं, समतोल राखायला हवं. जेव्हा माणूस जीवनामध्ये सारखा समतोल ठेवतो तेव्हा जीवनामध्ये कितीही कसलंही संकट येऊ द्या, माणूस नेहमी सुखामध्ये जीवन जगत असतो. कारण माणसाला ठाऊक असतं की हेही दिवस जाणार आहेत, हे दिवस काय थांबणार नाहीत. म्हणून चांगलेही दिवस निघून जातात आणि वाईटही दिवस निघून जातात. जीवनामध्ये नेहमी आपण चांगलं कर्म करत राहायचं, चांगले विचार करत राहायचे. जे घडतंय ते घडणारच आहे, त्याला आपण रोखू शकत नाही.
मात्र त्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये फक्त सकारात्मक गोष्टी कशा शोधता येतील याचा विचार नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनामध्ये असलेलं दुःख नक्कीच संपेल, कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश तुम्हाला खरोखर मनापासून जर आवडला असेल तर आपल्या या स्वामी संदेशाला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.